आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कर्नाटकातल्या कारवारमधल्या कदंब नौदल तळाला भेट दिली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचं स्वागत केलं. नौदल तळाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींनी INS वाघशील पाणबुडीतून प्रवास केला. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यानंतरच्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडावी याकरता निवडणूक प्रक्रियेत नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज मतदान प्रक्रियेचं प्रथम प्रशिक्षण देण्यात आलं. यावेळी मनपा निवडणूक अधिकारी तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उपस्थितांना संपूर्ण मतदान प्रक्रियेची यथोचित माहिती दिली. देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची सुरुवात आज दुपारी घटस्थापनेनं झाली. तत्पूर्वी आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून तिची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. येत्या बुधवारी जलकुंभ यात्रेला सकाळी 7 वाजता सुरुवात होईल. जिल्हा परिषद गडचिरोलीच्या प्रांगणात पोलीस दलाच्या वतीनं आज गडचिरोली मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्याच्या विविध भागातून सुमारे 14,000 नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. 21 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये महिलांच्या गटात साक्षी पोलादवार तर पुरुषांच्या गटात रोशन बोदलवार यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 10 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये महिलांमध्ये मुन्नी मडावी आणि पुरुषांमध्ये रोहन बोरसे प्रथम आले. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी यासाठी स्वच्छता ही सेवा या संकल्पनेतून बुलढाणा जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये गावातील नागरिक, ग्रामपंचायत, प्रशासनाचे पदाधिकारी आणि विद्यार्थी यांच्याकडून आठवड्यातून 2 दिवस गाव स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात शिराळा या गावात आज महास्वच्छता आणि महाश्रमदान शिबिर पार पडलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.